जाय दर वर्सा श्री शांतादुर्गा कुंभार जुवेकरीण देवीचो सांगोड हो उत्साहान आणि मोठ्या उमेदीन मनयतात. हो देवीचो सांगोड चौथीच्या 7व्या दिसा येता. सांगोड म्हणजे 2 होडी एकत्र करून ताजेर एक सुंदरसो देखाव करतात. जवळजवळ 1.5 महिन्या पयलीं सांगोडाची तयारी सुरू जाता. कारण बोटी सोदपाक वेळ लागता आणि ताच्या उपरांत ह्या वर्सा कसलो देखाव करतलो, कोण राक्षस कोण देव जातलो हाचेर चर्चा जाता. फक्त ऐतिहासिकच न्ही तर सामाजिक विशयाचेर सुद्धा देखावे पळोवपाक मेळटा. ह्या पारंपारीक आणि जुन्या सांगडाचे महत्वच वेगळे आसा. ही परंपरा आयची न्ही तर ही परंपरा फार जुनी, 500 वर्सां पूर्वीची. 2020 पॅन्डेमिक काळ सुरू जाल्लो, महारोग सुरू जाल्लो आणि त्या कारणान तुमकां खबर आसा स्थिती कशी जाली. अशाच तरेचो एक पॅन्डेमिक काळ 3 जनरेशनां फाटीं कुमारजुव्यान न्ही तर सगळ्या गोंयांत जाल्लो. पण वाडी फॅमिली जी आसलेली त्या जाग्यार ती सगळ्यात मोठी आसलेली फॅमिली. तर तांच्या घरान एक गणपती पुजताले. तो जवळ जवळ 1 फुटाचो आसतालो सिंदुरी रंगाचे. अशे 3-4 घरांनी पुजताले मोठ्या घरांनी. सो हो गणपती त्या टायमार तांकां पुजप साध्य जालें ना. सो तेंच्यांनी डिसायड केलें की आमी हें घर सोडून वचपाचें तेंच्यांनी डिसायड केलें त्या काळार. आनी तेंच्यांनी वयताना देवीचो प्रसाद घेतलो. देवीचो प्रसाद घेतला तर देवीन सांगलें तुका गणपती हाडून देवळान दवर. त्या प्रमाणे तेंच्यांनी तो गणपती देवळान दवरलो त्या काळार. आनी तेज्या प्रमाणे तेंच्यांनी घरा सोडटाना शेण सारून गेलेत. शेण सारून गेलेत म्हणटात. एक म्हण आसात की शेण सारून वचप म्हणजे शेण सारून फाटल्यान आनी पळोवप ना, ती जागा सोडून गेले. सो हो गणपती त्या वर्सा पासून हांगा स्थायीक जालो देवस्थानात आनी त्या वर्सा पासून गणपती पुजनाक सुरवात जाली. कितले दीस जाव पण सांगोडाच्या आदल्या दिसापासून कामात चालूच असता. सकाळच्यान हलकीशी धावपळ सुरू जाता. जी पात्रां सांगोडाचेर आपले प्रस्तुतीकरण करतले ते सांगोडा दिसाच रंगले वता. नंतरच्या 2 म्हळ्यार पात्रांक रंगोवपाचें काम पूर्ण जाता. आता आतुरता त्या एका शेवटच्या आरतीची. आरती म्हळ्यार ह्या सणाचो एक अविभाज्य भाग. भिंगी समाजान पिढ्यान पिढ्या ही आरती करपाचो संकल्प धरला. अर्धेभर ही आरती उमेदीन गायली वता. गेली कित्येक वर्षां म्हणजे कमीत कमी 45 वर्सां तरी जाले आसतली आमचे जाणटेले आमच्या देवीच्या देवळान जो गणपती आसा ताच्यो आरती करतात. ही आमची 5वी 6वी पिळगी न चुकता 7व्या दिसा आमी येतात. ह्या आमच्या गणपतीची आमी सेवा करतात. पूर्ण मानून घ्या आणि सगळ्या कुटुंबान तुझी कृपा तुझी राखण पळय. सगळ्यांना अन्न वस्त्र आयुष्य आरोग्य प्राप्त दे. सांभाळ कर, कृपा कर माते आणि बरे. मंगलमूर्ती मोरया.
आरती उपरांत मानवचो गणपती माशेल तिराचेर हाडटा आणि पालखी वडाकडे दवरता. भटजी मानवचो गणपती घेऊन सांगडार चढता तेन्ना त्यांच्या बरोबर देवळाचे सेवेकरी आणि समितीचे काही सदस्य असतात. आणि मागील सुरुवात जाता ती फुडल्या सोहळ्याची. सांगोड म्हळ्यार गावकऱ्यांच्या उत्साहाचे खरे प्रतीक. एका फाटल्यान एक सगळे सांगड नदयेन देंवतात. प्रत्येक सांगड कसलो ना कसलो संदेश घेऊन येता. हेच दृश्य पळयतना एक सुखद हास्य आणि आपल्या लाडक्या गणपतीक निरोप दिवपाचे एक दडपण हे सगळ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्याचेर असता. इतल्या दिसांची मेहनत आयज रंगताना पळोवन मन प्रसन्न जाता. ढोल, ताशे, झांज आणि जायती पारंपरिक वाद्यांच्या आवाजात गुंजता अख्खो गाव सांगोड या सणाचे नाव.